आजपासून तू मेलायस माझ्यासाठी। मी तुझी मुलगी नाही आणि तू माझा बाप नाही। आज आपण इथे का आलो माहितीये? आपल्याला आपले पुराणे दिवस आठवले। आपण 5वीत होतो तेव्हा एका मास्तरने आपली काही मिस्टेक नसताना आपल्याला जाम मारले। मग आपण त्याला पार्क खोलला या स्क्रू ड्रायव्हरने। मग तो मास्तर पण सुटला आणि आपली शाळा पण सुटली आणि हीच आपल्या धंद्याची सुरुवात होती। मग आपण इकडे आलो मुंबईत। मग हा घोडा आपल्या हातात आला आणि सगळे आपल्याला लंबी रेसा घोडा बोलायला लागले। सगळ्यांनी या धंद्यात एका रस्त्यावरच्या पोराला देवाचा देवा भाई बनवलं। या देवाने केवळ मुंबईवर नाही तर अख्ख्या जगावर राज्य केल्या देवाने। याची साथ कधी सुटेल असं वाटलं नव्हतं, पण आपण आपल्या पोरीसाठी राधासाठी हे सोडणार कायमचं। भाई तू बोलतो ते पटतंय आपल्याला, पण याच्या बिगर आपण काय भी करू शकत नाही भाई। आई, अरे या काळ्या कोटवर पण विश्वास नाही राहिला का आता तुझा? याआधी कितीतरी गेम प्लॅन केले त्या मास्टर माइंडने। अरे यातनं पण काहीतरी मार्ग काढू ना आपण। एक बार भाई ने बोला ना तो बोला, भाई बोले वो शोले। अरे तुम्ही धंदा सोडाल रे, पण धंदा तुम्हाला सोडेल का? हा, आणि धंद्यातले दुश्मन तुम्हाला सोडतील का? अक्के, या देवाने धंदा सोडलाय पण जग आणि रग नाही सोडली। आता हा धंदा बंद म्हणजे बंद। आता एक वेळ जीव गेला तरी चालेल, परंतु आपण आपली जुबान नाही मोडणार भाई। बिट्टू बिट्टू बिट्टू, मी आज जातीये। इकडे 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 बिट्टू, इकडे इकडे। ओ माय गॉड, आई काय उद्योग केलायस तू? हा आई, आई अगं डिस्टर्ब करू नकोस का मला? मी दुश्मनच्या टेरिटरीत आहे। तू माझी खरी दुश्मन आहेस। हे तू काय केलंयस? तू वधूवर सूचक मंडळात माझं नाव नोंदवलंयस? आर यू सिरियस? डॉक्टर मोनिका श्रीखंडे, कंसात डॉली, का केलंयस हे? 100 वेळा तुला सांगूनही तू लग्नाचं मनावर घ्यायला तयार नाहीस, मग मलाच हातपाय मारायला नकोत का? माझ्या आयुष्यात माझा मुलगा कबीर आहे, तुझ्यासारखी मस्त आई आहे। खरंच मला गरज आहे का लग्नाची? आणि समजा मी लग्न केलं आणि तो सुद्धा असाच मारामाऱ्या आवडणारा निघाला तर? हेच उत्तर किती दिवस देणार आहेस तुम्हाला सांग? डॉली,
हे बघ, आयुष्यात कुठल्या वळणावर कोण भेटेल हे कधी सांगता येतं का ग? वळणावर कुणी भेटत नाही, फक्त ऍक्सिडेंट्स होतात. पण ते ऍक्सिडेंट कधी कधी गोड पण असतात. ऍक्सिडेंट, वाव, ऍक्सिडेंट. मी ऍक्सिडेंट पहिले ते कधीच पाहिला नव्हता. ओ नो, गाडी डिवायडर वर चढली आहे. शपथ, गाडी डिवायडर वर आहे. वा 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 वा, आपली गाडी कधी डिवायडर वर चढलीच नव्हती ना ग. आई प्लीज हेल्प, प्लीज हेल्प. अक्षय जरा गाडीतून उतरून बघ काय झालंय. जा पटकन. Oh God. अरे काय अवस्था केली माझ्या गाडीची. रस्ता काय तुमचा हाय. ए बगड्या, आपल्या बापाकडनं हिशोब घेणार तू? आपला बाप तर कधीच वर गेलाय. तुला पण पाठवू का तिकडे हिशोब घ्यायला? पाठवू? सत्या, चूक कोणाची आहे? नाही भाई, आपली काय पण चूक नाही. आपण नेहमी सारखा शिस्तीत नो एंट्रीतनं चाललेलो, पण हा बगड्यामध्ये आला नाही. सत्या थांब, आधी त्या गाडीतल्या ना बाहेर काढूया. अक्षय, अहो बघताय काय? करा ना काहीतरी. बाई बघितली नाही काय? आता मी काय करू? हे दरवाजा उघडा ना. हे पोल आहे ना, हा पोल आधी काढावा लागेल. कुणाला तरी बोलवता का? कोणीतरी आहे का? शपथ, टार्झन. आई बघ ना. अहो अहो अहो, हिला पण काढा ना बाहेर. मी कसं बाहेर काढणार? सत्या, बाय टेन्शन कशाला घेतो? बाई हा गब्बर आहे ना, तो गाडी फाडून काढेल. पाठवू काय? फोडा फोडा, कार फोडा. मी कधी कार फुटताना पाहिलेली नाही. फोडा फोडा. ते काय बोलतीयस तू? तर शांत राहशील का? तुला कुठे लागलं नाही ना? मला काय धाड भरली आहे, मी चांगली ठणठणीत आहे. ओके, आधी ह्या ना बाहेर काढ ना. हा मी बघते. अहो बघताय काय? बाई पाहिली नाही कधी, लग्न नाही झालं. नाही म्हणजे मग तर उचलाच डॉलीला. या डॉलीबाई. डॉलीबाई, Don't you understand? Oh my God! Hello, leave me! या. Oh my God! Oh my God! Oh God! मला खाली सोडा, you silly man! Oh, ouch! रक्त. सत्या, हा बाय, रक्त. काय टेन्शन नाही घ्यायचं. हे आहे ना, हे असं मस्त बांधून टाकायचा. हे घ्या. घाणेरडा रुमाल. हायजीन कळतं की नाही? इन्फेक्शन झालं तर? एक काम कराल माझ्यासाठी प्लीज?
Can you please leave? या माझंच नशीब खराब आहे. आता मीच तुमची मदत करणं तुमच्या नशिबात असेल तर Shut up! या माझ्या नशिबात काय आहे ना, फक्त मीच लिहिते. कळलं? प्लीज लीव. या गेट आउट. या निघा. सलीमान. चल लवकर. सूर्य उगवला. सूर्य मावळला. चल लवकर ये. हे बघा मला शिकार सोडा तुम्हाला सांगतोय मी. कसला गोड आहे रे हा. हे बघा तुम्ही मला सोडा. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. अच्छा, कोण आहेस तू? तुझे आई बाप कोणी मोठे आहेत का? सांग ना. मी कॉलेजमध्ये कुठल्याही कामासाठी माझ्या नावाचा वापर झालेला मला चालणार नाही. नाही आठवलं? हा जा. हे बघ, हे सगळं मला नाही सांगायचं. मी कोण, तू कोण, मी इथला तू तिथला, अमेयाला नाही सांगायचंय. कळलं? हो. तू ना एक काम कर. ती मुलगी दिसते का तुला? जायचं आणि तिला प्रपोज करायचं जाऊन. मी नको नको. तुला विचारत नाहीये मी, सांगतोय. जाऊ दे. जा. एक्सक्यूज मी. गो अहेड. मला बोलवलंस? ते तू लग्न करशील? काय? आय मीन परत बोल, काय बोललास? तुम्ही कराल का लग्न? तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. आय मीन मला वाटलं होतं की तू आता काय मला प्रपोज नाही करणार, मलाच करावं लागतंय तुला प्रपोज. बाय द वे, इतकी डेअरिंग तुझ्यात आली कुठून? ते ऍक्च्युली चल. हा चल. अहो थँक्यू. तुझ्यामुळे आज आम्ही दोघं एकत्र आलोय. वन्स अगेन थँक्स. मी काय म्हणते, तू डॉक्टर होण्याऐवजी एखादं वधूवर सूचक मंडळ का नाही उघडत? तुला माहितीये तू हेच ना की मी खूप सुंदर दिसते. रॅगिंग हे कायद्याने गुन्हा आहे आणि मला जर का परत हे सगळं तू करताना दिसलास ना तर तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट करेन ना मी, आणि हे लक्षात ठेवायचं. सॉरी ब्रो. थँक्स. ते तुम्ही मला वाचवलत ना. ए हॅलो, आत्ता मी तुला वाचवलं, पण प्रत्येक वेळेला तुझी कोणी मदत करेल असं नाहीये ना. त्यामुळे ना स्वतःची मदत स्वतः करायला शिक. कळलं? हॅलो सत्याभाई, बंटी बोलतोय. गुड मॉर्निंग मॅडम. अरे सचिन, सचिन कुठे चालला? मोनिका मॅडम आल्या. अरे घे पटकन घे. चल चल. गुड मॉर्निंग मॅम. मॅम साडी खूप सुंदर दिसते. हॅलो हॅलो हॅलो. अरे औषधाचं नाव सांग. हॅलो औषधाचं नाव सांग. हॅलो. अरे औषधाचं नाव सांग. हॅलो.
अरे औषधाचं नाव. आवाज बंद. हा बोर्ड इथे डेकोरेशन साठी लावलेला नाहीये. सॉरी मॅडम. गुड मॉर्निंग. प्लीज हॅव युअर सीट्स. आय एम युअर डीन डॉक्टर मोनिका श्रीखंडे. DS मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळे इथे डॉक्टर व्हायला आलात. मग सगळेजण प्लीज आपापल्या घरी जा. यू हर्ड मी राईट. कारण ह्या कॉलेजमध्ये तुम्ही फक्त डॉक्टर व्हायला नाही तर बेस्ट डॉक्टर व्हायला आला आहात. अख्ख्या जगात या कॉलेजचे स्टुडंट्स बेस्ट डॉक्टर म्हणून फेमस आहेत. यू नो व्हॉट, हे सगळं फक्त शिक्षणामुळे नाही तर इथले रूल्स आणि डिसिप्लिन फॉलो केल्यामुळे आहे. इथले रूल्स माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे ते फॉलो केलेच पाहिजेत. जर का मी रूल तोडला तर मीच स्वतःला सगळ्यात कडक शिक्षा करून घेणार. त्यामुळे बाकीच्यांनी तर विचारच करायचा नाही. अँड इन केस तुमच्यापैकी कुणीही हा रूल तोडण्याचा प्रयत्न केला तर या कॉलेजमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मला कुठलाही रूल थांबवू शकत नाही. इज दॅट क्लिअर? रूल नंबर 1, या बिल्डिंगचं गेट सकाळी 10 वाजता बंद होणार. सो यू हॅव टू बी ऑन टाइम. काका काका उघडा ना. नाही चल, उद्या उद्या उद्या, आज नाही. चल. अहो काका मी मगाशीच आलो होतो. आता हॉस्टेलवर गेलो म्हणून उशीर झाला. प्लीज काका उघडा ना. मग मी काय करू? चल. अहो काका माझा आज पहिला दिवस आहे. प्लीज प्लीज आजचा दिवस उघडा. हे बघ, हे इथे जर मॅडमचा नियम धाब्यावरती बसवला ना मी, तुझ्यासारखं मला पण फुटपाथवरती बसायला लागेल. अरे हे कॉलेज कमी आणि जेल जास्त आहे. चल निघ. हे काला टोपी. चल गेट उघड. साहेब गेट बंद झालं. आता संध्याकाळीच उघडेल. तुम्ही निघा आता. सत्य, आपण ना धंदा बंद केलाय दादा. तुम्हाला सांगितलं ना 6 नंतरच गेट उघडेल. निघा आता तुम्ही. रूल नंबर 5, तुम्ही सगळेजण आता डॉक्टर्स होणार आहात. तेव्हा पेशंट बरोबर इमोशनल रिलेशनशिपची गरज नाही. पेशंटच्या प्रेमात पडायचं नाही. इनफॅक्ट कोणीच कोणाच्याच प्रेमात पडायचं नाही. आत्ता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करण्याची जास्त गरज आहे. तुमचं आणि प्रोफेसर्सचं नातं इमोशनल असणार नाही. प्रोफेसर्स बरोबर एक्स्ट्रा बॉन्डिंगची काहीच गरज नाहीये. इज दॅट क्लिअर? I want it loud. Is that clear? Good. बंडी बोल. बाई बेंचवर बसलाय. चेक शर्ट. आपल्या पोरीला त्रास देतोय. याला आपण नाही, याला इथला हेडमास्टर शिक्षा करणार. बोल कुठे? हेडमास्टर नाही, हेड बाई आहे. कुठे बाई? इथे. चल चल. And I'm very proud to announce की या कॉलेजचे रूल्स तोडण्याची अजूनपर्यंत तरी कोणाची हिंमत झालेली नाही. What nonsense! How dare you come inside without my permission? परमेश्वर म्हणजे देव. देवाबाई तुला काहीतरी बोलते ही बाय. Oh my God! तुम्ही इथे. तुम्ही काय करताय डॉली बाई? मी डॉली नाहीये. इथे कुणी डॉली नाहीये. मी या कॉलेजची डीन आहे. डीन म्हणजे हे कॉलेज माझं आहे. मी या कॉलेजची मुख्याध्यापक आहे. तुम्ही इथे काय करताय? बाबा एक मिनिट. आता मला कळतंय तुम्ही सगळी एक गँग आहात आणि तुम्ही मुद्दाम सकाळी माझ्या गाडीला धडकलात. सकाळी तर खूप साळसूतपणाचं आव्हानत होतं तुम्ही. आय एम सॉरी आणि आता माझ्या मागे इथपर्यंत आलाय तुम्ही.
तुम्हाला माझ्याकडून पैसे उकळायचे रिअली? पण असं काही होणार नाहीये. मी तुमच्यासारख्या मवाल्यांना ना चांगलंच ओळखते. ओळखते बाई, ओळखते आपल्याला. हे बघा डॉलीबाई, इथे कोणी डॉली नाहीये. माझं नाव आहे डॉक्टर मोनिका श्रीखंडे. बरं डॉलीबाई, हे बघा या पोराने ना आपल्या पोरीवर ते काय काय रॅगिंग हा हेच ते काय ते रंगीन केलं त्याने काय. माझ्या कॉलेजमध्ये रॅगिंग हा इम्पॉसिबल आहे. हो आपल्या मुलीबरोबर केलं त्याने. 1 मिनिट. तुम्ही मघाशी तर बोललात की तुमचं व्हॉट एव्हर. कोण आहे तुमची मुलगी? हे बघा, स्टँड अप. काय बोलतायत हे? मी आणि ह्यांची मुलगी. काही काय, काहीतरी गैरसमज झाला यांना. मला वडील नाही आहेत मॅम. म्हणून मी लहानपणापासून माझ्या आईचं नाव लावते, राधा अलकनंदा शिंदे. हवं तर तुम्ही माझं आय कार्ड चेक करा मॅम. तुमचं आडनाव काय? सुरू आहे. आणि हिचं शिंदे. सिट डाऊन राधा. पुन्हा हिला त्रास द्यायचा नाही. And I'm not going to tolerate this anymore. Get out! चालते वा. Hey you! तुम्ही आत कसे आलात? 10 वाजताचं कॉलेजचं गेट बंद होतं. तोडला. तुम्ही ते हे आले होते ना, त्यांनी गेट तोडला. व्हॉट? राधा राधा राधा, तू आपल्याशी असं का वागलीस? तू का असं खोटं सांगितलंस की तुला बाप नाहीये म्हणून? मग अजून काय करायला हवं होतं मी? जर मी सगळ्यांना सांगितलं असतं माझा बाप डॉन आहे, काय अवस्था झाली असती माझी? सगळ्यांनी कुठल्या नजरेने बघितलं असतं माझ्याकडे? आणि हा, खोटं बोललेले नाहीये मी. माझा बाप खरंच मेलाय माझ्यासाठी. राधा विश्वास ठेव आपल्यावर, आपल्याला एक चान्स दे. तू बोलशील तसं करेन आपण. हा अगं आपण पूर्ण बदललोय. फक्त तू घरीच चाल राधा. आपण एकदम चांगल्या माणसासारखं वागायला लागलोय. तू किती बदललायस आणि किती भल्या माणसासारखा वागतोयस ना, ते मी बघितलं. राधा राधा, खरंच आज असं वाटतंय माझी आई हवी होती. राधा राधा राधा, आईच्या कुशीत जाऊन रडता येतं म्हणून ती आपल्याला प्रत्येक वेळी आठवते. पण बाहेर आपल्यासाठी मरणारा बाप कोणाच्याच लक्षात नसतो. लहानपणापासून तुझे सगळे हट्ट पुरवले. म्हटलं आपली पोरगी लहान आहे, आता नाही हट्ट पुरवायचे तर कधी पुरवायचे? सगळे म्हणायचे राधा किती मोठी झाली. पण राधा, आपल्यासाठी तू आहेस तशीच आहेस, लहान मुलीसारखी हट्टी. पण राधा, आपण सुद्धा तुझा बाप आहे. आता तुझे सगळे हट्ट पुरवणार. तू आपल्याकडे येत नाही म्हणून काय झालं? आता आपण तुझ्याकडे येणार. भाय म्हणजे राधा, सुरुवात तू केलीस, पण याचा एंड आपण करणार. कारण देवाची सुरुवातच एंड पासून असते. सत्या, उद्याच्या उद्या आपली या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हायला पाहिजे.